रात्री मी कविता उमेश राऊत, मी विद्यमान सदस्य आहे आणि माजी उपसरपंच आहे. पण त्याआधी मी एक सालवडची ग्रामस्थ आहे आणि त्या भारताची नागरिक आहे की जो भारत सुजलाम सुफलाम असा टिकला पाहिजे. ठीक आहे, MIDCची गरज आहे, पण MIDCची गरज आहे म्हणून रात्रीच्या अंधारात तुम्ही काळे धंदे कराल हे चालणार नाही. कारण पुढची जी आपली पिढी आहे ती जर जगायला पाहिजे असेल तर योग्य मार्गाने तुम्ही चाला. जो अवैध मार्ग आहे तो करू नका. योग्य मार्गाने तुम्ही चालाल तर धंदे सगळ्यांनाच हवे. तुम्हाला कसा कळला रात्री टँकर? आम्ही माझ्या बाचीचा बर्थडे होता, तिथून येताना आम्हाला असं निदर्शनास आलं की गाडी समोर एक टँकर आहे. तो टँकर दिसला म्हणून आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी म्हणाले की आम्ही आजच मागवलेलं आहे. पण त्याच्या आधी मुलांनी आम्हाला इन्फॉर्म केलं होतं. पण ज्या दिवशी पकडला त्या दिवशी चोर. हे जरी असलं तरी आम्ही रात्रीच्याच वेळेला पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलीस स्टेशनने चांगलं सहकार्य केलं. पण MPCB वाल्यांचं रात्री सहकार्य मिळालं नाही. आणि आजही MPCBचं ऑफिस बंद आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मेल टाकणार आहोत आणि त्या मेलद्वारे त्यांना संपर्क करू. पण आमची मागणी इथे एकच आहे की गावाच्या हिताचा विचार करता टँकरवर आणि त्याही पेक्षा जास्त पृथ्वीरा कंपनीवर ऍक्शन झालीच पाहिजे. आणि असे अवैध धंदे ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी. टँकर तुमच्या समोरून कंपनीच्या आवारात गेला की होता? नाही होता, कंपनीच्या आवारात टँकर उभा होता, तो आम्ही बघितला. हा टँकर नेमकी कोणाचा आणि या कंपनीमध्ये कसलं उत्पादन होतंय? या कंपनीमध्ये कपड्याचा त्यांचा व्यवसाय आहे.